आज आपण हे खरे खरे व्हावे हे कवितेवरील प्रश्न उत्तरे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. तर हे खरे खरे व्हावे ही कविता आपण पाहिली. तर ही कविता कोणी लिहिली आहे? सुमती पवार यांनी. तर त्याच्यावरचे प्रश्न उत्तरे आपण पाहूयात. आता तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहूयात. कवयित्रीला आकाशात कसे फिरावेसे वाटते? हवेवर बसून आकाशात उडायचं म्हणजेच तिला फिरावेसे वाटते. कशावर बसून? हवेवर बसून. नंतर दुसरा प्रश्न आहे, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? तर कवयित्रीला गवतावर दवबिंदू होऊन पहाटे उतरावेसे वाटते. नंतर पुढचा प्रश्न आहे, धुके बनून कवयित्रीला काय व्हावेसे वाटते, करावेसे वाटते? तर तिला धुके बनून कवयित्रीला धरणीवर अलगद उतरून अवघे जग झाकुनी खोडकरपणे ते जग पहावे असं तिला धुकं बनून करावेसे वाटते. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? तर कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते कारण की सूर्यकिरण होऊन ती अंधाराला नाहीसे करायचं आहे. ती काय अंधाराला चिरत चिरत जाणार आहे म्हणजे नाहीसे करणार आहे. म्हणून तिला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. योग्य अर्थ शोधा. अ. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. तर ही जी या ठिकाणी कल्पनेचा आपल्याला अर्थ शोधायला सांगितला आहे तर 3 अर्थ या ठिकाणी खाली दिलेले आहेत. पहिला अर्थ आहे सूर्यकिरणांची वाफ व्हावी. नंतर दुसरा काय आहे? सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी. तिसरा आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. तर या ठिकाणी सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. तर याचा अर्थ काय आहे? तर हे जे आहे तीन नंबरचं जे आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा हे या ठिकाणी तिसरं उत्तर त्याचं आहे. नंतर पुढचं पाहूया आपण. आ. भास नको मज पुन्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. तर याचा सुद्धा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. पहिलं काय दिलं आहे? निसर्गातल्या रंगात रंगून जावे. नंतर दुसरं आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. आणि तिसरं या ठिकाणी आहे कोणतीच गोष्ट भासमान नसावी. तर याचा अर्थ आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. कवयित्री काय म्हणते? भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. म्हणजेच त्यांनी काय सांगितलं आहे? जे जे त्यांनी आपल्याला कल्पनेमध्ये सांगितलं आहे ते आपल्याला भास नको हे प्रत्यक्षात व्हावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दुसरं जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. नंतर प्रश्न तिसरा कवितेतून शोधा. उदाहरणार्थ चंद्राशी खेळणारा भरारणारा वारा. आता त्याचप्रमाणे आपल्याला पुढचं जे आहे ते शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी प्रश्न तिसरा. अवकाशी विहरणारा. अवकाशी विहरणारा काय येईल मग? पक्षी. काय येईल? पक्षी. तर त्या ठिकाणी आपल्याला पक्षी लिहायचं आहे. ओके. नंतर दुसरं जे आहे गवतावर उतरणारे काय? दवबिंदू. बरोबर, दवबिंदू.
नंतर धरणीवर उतरणारे धुकं. आणि ई म्हणजे ऊर्जेचा स्रोत असणारा कोण बरं? ओळखा. सूर्य. बरोबर. पुढचा आहे ऊ, काळोखाला चिरणारा कोण? बरोबर, सूर्यकिरण. हो की नाही? या ठिकाणी लिहायचं सूर्यकिरण. तोच काळोखाला चिरत असतो की नाही? ओके. प्रश्न चौथा दिलेला आहे, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहे आपल्याला. या ठिकाणी दिलेले आहेत खरे खोटे. काय सांगता येईल मग अजून? जवळ दूर. परत कमी जास्त. हो की नाही? तर ह्या आपल्याला या ठिकाणी जोड्या सुद्धा आपल्याला लावता येतील. तर आपण पुढे जाऊया. प्रश्न चौथा, खरे खोटे याप्रमाणे काही आपलं ते झालं. प्रश्न पाचवा, मी झाड झाले तर, अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्ये लिहायची आहेत. मी झाड झाले तर, आता ही काय करायची? कल्पना करायची. तर मी झाड झाले तर काय करता येईल आपल्याला? आपण झाड झाले तर आपल्याला दुसऱ्यांना सावली देता येईल. बरोबर. नंतर प्रदूषण रोखता येईल की नाही? तर आणि पाऊस जास्तीत जास्त पडेल. हो की नाही? तर मी झाड झाले तर मला प्रदूषण रोखता येईल. प्रदूषण होणार नाही. कसं? तर झाड काय करतं? ऑक्सिजन सोडतं. आणि ऑक्सिजन म्हणजे काय? प्राणवायू. तो आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड ते घेत असतं. तर अशा पद्धतीने हवेतला ऑक्सिजन देण्याचं काम, महत्त्वाचं काम झाड करत असतं. म्हणून आपण कल्पना करायची की मी झाड झाले तर इतरांना सावली देईल, प्राणवायू देईल. नंतर फळांची झाडे असतात, दुसऱ्यांना फळं देईल. असं आपण त्या ठिकाणी 5-6 वाक्ये लिहू शकतो. हो की नाही? प्रश्न 6वा, हे शब्द असेच लिहायचे आहे. तर प्रश्न 6वा, क्षितिज. हे शब्द आपण वाचन करायचे आणि आपल्या वहीत लिहायचे आहेत. ओके. कशा? आता पहा, वहीत असेच शब्द लिहायचे वाचन करून करून. क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, श्रोत, नंतर स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा. तर हे शब्द आपल्या मराठीच्या वहीत लिहा. नंतर प्रश्न 7वा या ठिकाणी दिलेला आहे, झुळक मी व्हावे कवी दा अ कारे यांची कविता मिळवून. त्या कवितेचे वर्गात वाचन करायला सांगितलं आहे आपल्याला. आता पहा, झुळूक मी व्हावे यांची जी कविता आहे ती आपल्याला दा अ कारे यांनी लिहिलेली आहे. तर ती कविता वर्गात वाचन करून दाखवायची. नंतर पहा प्रश्न 8वा, ढगांचे विविध आकार काढायचे, त्यांना रंग द्या आणि त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरात लिहा. म्हणजेच काय करायचं? तर पहा या ठिकाणी आपण तर पहा असे ढग या ठिकाणी काढायचे, आकृत्या काढून, आणि त्याचं काय करायचं? कवितेचं एक एक कडवं लिहायचं. जसं आपण आपली जी कविता आहे त्यात एक कडवं लिहायचं, सुंदर अक्षरात लिहायचं. समजलं? नंतर आपल्याला प्रश्न 9वा दिलेला आहे, कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहाया. कवयित्रीला काय काय व्हावेसे वाटते? पक्षी, दवबिंदू, सूर्यकिरण. तसं आपल्याला देखील काहीतरी व्हावंसं वाटते की नाही? मग तसं तुमच्या शब्दात तुम्हाला काय व्हावंसं वाटतं ते लिहायचं आहे. एखाद्या मुलाला वाटलं की मी डॉक्टर होईल,
एखादा मुलाला वाटलं की मला पक्ष्यांप्रमाणे ढगांमध्ये फिरायला आवडेल, नंतर अशा विविध कल्पना तुमच्या मनात येतील, त्या सर्व तुमच्या वहीत 1-1, 2-2 शब्दात लिहायच्या आहेत. ओके ओके. तर पहा, या ठिकाणी प्रश्न 10वा. खालील चित्र पहा, चित्राचे वर्णन करा. तर पहा, या ठिकाणी काय काय दिसतंय तुम्हाला? चित्राचं वर्णन तर आपल्याला करायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला सकाळचा देखावा दिसतो आहे. सूर्य उगवलेला आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी सूर्य आपल्याला दिसतोय. नंतर मोठ्या मोठ्या दऱ्या दिसत आहे, डोंगर दिसत आहेत, झाडं दिसत आहेत, एक घर दिसतंय. घराला काय आहे? कुंपण. आणि घराच्या अवतीभोवती झाडं लावलेली आहेत. म्हणजेच हा सकाळचा देखावा आहे. मग लिहायचं, चित्राचे वर्णन कसं करायचं? हा सकाळचा देखावा आहे. एक घर त्या चित्रात दिसत आहे. घराच्या अवतीभोवती झाडं दिसत आहेत. नंतर त्या ठिकाणी खूप प्रसन्न वातावरण आपल्याला दिसत आहेत. पक्षी आकाशात उडत आहेत. ओके, तर अशा पद्धतीने ते चित्राचे वर्णन आपल्याला करायचे आहे. नंतर पहा, पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 11वा. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो? त्याचे निरीक्षण करा. आता पहा, या ठिकाणी आपल्याला सूर्याचा रंग कसा दिसतो? सकाळी कसा दिसतो? पिवळा. दुपारी कसा दिसतो? लालसर. संध्याकाळी कसा दिसतो? कसा दिसतो? पिवळसर. आणि रात्री दिसतो का सूर्य? नाही. तर रात्री आपल्याला चंद्र दिसतो, हो की नाही? म्हणून या ठिकाणी तो सूर्य कुठे जातो? ढगात लपतो. ढगात तो लपत असतो, हो की नाही? रात्री सूर्य दिसतो का? नाही, चंद्र दिसतो, हो की नाही? तर पुढचा जो प्रश्न आहे, आपल्याला एक उपक्रम सांगितलेला आहे. तुमच्या कल्पनेने या कवितेचे वर्णन करणारे निसर्गचित्र काढा व रंगवा. आता पहा, कवितेचं वर्णन करणारे निसर्गचित्र तुम्हाला काढायला सांगितलं आहे. म्हणजेच कसं? कल्पनेने, तुमच्या कल्पनेने या कवितेचा आता कल्पना करायची आहे आणि त्यात आपलं निसर्गचित्र काढायचं आहे. कसं? आपल्याला बा या ठिकाणी तुम्हाला पक्षी दिसत आहेत. ओके, असं डोंगर, दरी, नंतर आपल्याला पण सूर्य दिसतोय. पक्षी त्या ठिकाणी उडत आहेत. मोठे मोठे ढग आहेत. या ठिकाणी घर आहे. ओके, नंतर अशा नदी वाहत आहे. या ठिकाणी आपल्याला निसर्गचित्र सांगितलेलं आहे. मग मोठे मोठे या ठिकाणी अशी झाडं काढायचे, असे छोटे छोटे, मोठे मोठे. तर निसर्गामध्ये असं चित्र तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर पुढे आपल्याला दिलेलं आहे, खालील वाक्यात कंसातील योग्य सर्वनाम घाला. आता पहा, सर्वनाम म्हणजे काय? कोण सांगेल व्याख्या? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात, हो की नाही? तर या ठिकाणी आपल्याला कंसात आपण, ती, त्यांनी, स्वतः हे सर्वनाम दिलेले आहेत. मग त्या वाक्य कंसातील जे दिलेले आहेत सर्वनाम त्या वाक्यांमध्ये आपल्याला लिहायचे आहेत. हसीना खेळाडू आहे. टिंबटिंब रोज पटांगणावर खेळते. मग या ठिकाणी हसीनाबद्दल कोणतं सर्वनाम येईल? हसीना काय आहे? मुलगी. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या सर्वनाम कोणतं येईल? बरोबर, ती, हो की नाही? ती. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. टिंबटिंब मुलांशी गप्पा मारल्या. आता बाईंनी सांगितलेलं आहे. बाईंबद्दल कोणतं सर्वनाम वापरतील त्या ठिकाणी? बरोबर, बाईंनी म्हणजे त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या, हो की नाही?
नंतर ई, घरातील सगळे म्हणाले टिंब टिंब सिनेमाला जाऊ. घरातील सगळे, आता सगळे म्हणाले. काय म्हणाले? पुढे मग त्यांच्याबद्दल काय वापरता येईल आपल्याला सर्वनाम? आपण सिनेमाला जाऊ. बरोबर, आपण. ओके, व्हेरी गुड. आता तिसरा आहे, जॉनने टिंब टिंब चहा केला. जॉनने, आता जॉन त्याच्याबद्दल वापरतोय म्हणजे त्या ठिकाणी सर्वनाम काय येईल? जॉन बद्दल तर स्वतः. जॉनने स्वतः चहा केला. व्हेरी गुड, स्वतः. ओके, तर तुम्हाला हे समजलं असेल. तर आपण पुढे जाऊयात. खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. हे पहा, परत आपल्याला सर्वनामे लिहायची आहेत. आता पहा, टिंब टिंब गावाला जा. काय येईल? टिंब टिंब गावाला जा. तुम्ही, बरोबर, तुम्ही गावाला जा. हे पहा, वाक्य जसं आहे तशा प्रकारे ते सर्वनाम आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. जर आपण लिहिलं आपण गावाला जा, तर हे वाक्य बरोबर येतं का? नाही. आम्ही गावाला जा, हे वाक्य बरोबर आहे का? नाही. तर तुम्ही गावाला जा, या ठिकाणी तुम्ही येईल. नंतर दुसरं पहा, आईने टिंब टिंब डबा भरून दिला. आईने टिंब टिंब डबा भरून दिला. आईने टिंब टिंब डबा भरून दिला. तर या ठिकाणी कोणतं सर्वनाम वापरता येईल आपल्याला? आईने, त्याने, नाही. आईने तिचा, आईने तिचा डबा भरून दिला, हे चालेल की नाही? आईने आपण डबा भरून दिला, हे चालेल का? नाही. तर त्या ठिकाणी येईल तिचा. पुढचा आहे, आज टिंब टिंब खूप मजा केली. आज ती खूप मजा केली असं येईल का? नाही. आज स्वतः खूप मजा केली, नाही, चुकीचं आहे. आज आम्ही खूप मजा केली. तर आम्ही हा या ठिकाणी सर्वनाम बरोबर आहे. ई, दादा धावपटू आहे. टिंब टिंब रोज पडतो. दादा धावपटू आहे, तो रोज पडतो. हे बरोबर आहे की नाही? बरोबर. मग या ठिकाणी टिक करा किंवा त्या ठिकाणी ते तो लिहा. तर आपण पुढचं पाहूया या ठिकाणी. तरी आपल्याला टिंब टिंब बाळाला मांडीवर घेतले. काय येईल? तिला बाळाला मांडीवर घेतले असं येईल का? नाही. तिने बाळाला मांडीवर घेतले, तर या ठिकाणी तिने. ओके. मोत्याने धावत येऊन टिंब टिंब स्वागत केले. आम्हाला स्वागत केले येईल का? मोत्याने धावत येऊन आपण येईल का? नाही. आम्हाला आणि आपण दोघंही चुकीचं आहे. तर आमचे स्वागत केले. काय येईल? आमचे स्वागत केले. तर या ठिकाणी आपण हे खरे खरे व्हावे ही जी कवितेचा क्वेश्चन आन्सर्स पाहिले तर सगळ्याच मुलांना समजलं असेल. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.